श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे. जय श्रीराम. आज आपण शाकंभरी पौर्णिमा याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून म्हणजेच दुर्गाष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र असते. अश्विन महिन्यातील नवरात्र इतकंच शाकंभरी नवरात्राचेही महत्व असतं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं गेलं आहे. देवी स्तुतीच्या 11व्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं गेलंय त्यातील एक महत्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला 4 भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शविलं गेलं आहे. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की शाकंभरी देवी म्हणजे अन्न देवता, संपूर्ण ब्रह्मांड देवीचं मूल आहे. जाणून घ्या देवीच्या या अनोख्या रूपाची कथा आणि शाकंभरी पौर्णिमेचा पूजाविधीबद्दल. देवी अन्नपूर्णेच्या अद्भुत रूपांची ही कथा आहे. शाकंभरी देवी अवतार कथा. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवतारांची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. ही प्राचीन काळाची कथा आहे. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गामासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गामासूर देवाचा, मानवाचा, ऋषी मुनींचा फार द्वेष करीत. देवांचे जीवन वैभवात सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषी मुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गामासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि आत्यंतिक द्वेष बुद्धीने मुठी वळून त्यांच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गामासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे हे ओळखावे, त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, त्यावर विजय मिळवावा. दुर्गामासुराने या दुष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. दुर्गामासूर हिमालयात गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकटले. असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवानी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गामासुरांकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरांमध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषी मुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तीहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गामासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हाकून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गामासूर उन्मत्त बेभान बनला. मानवाच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतः कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेले सर्व देव, मानवाची, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही.
ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाशित किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आधी माता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झालेली मंदिराची मंगलता श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ओजाला, तेजाला, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली, कसे रूप होते तिचे, आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीतील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डोलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रातून कृपामृताचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आवाहन दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान, मंत्र, सामर्थ्यासह देवाकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान, हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्ध्यान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांना संदेश दिला. म्हणून पौष महिन्यात पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. तर आपणही करूया. ओम श्रीम श्रीम शाकंभरी महालक्ष्मी श्रीम श्रीम ओम नमः या मंत्राचा आपल्याला जेवढा जास्तीत जास्त जमेल तेवढा जप करूया. शाकंभरी पौर्णिमेला तुम्ही इतर देवींची उपासना केली तरी चालेल. धन्यवाद. असेच आपल्या नवीन नवीन कथा आणि उपाय ऐकण्यासाठी आपलं ॲस्ट्रो रेमेडीज हब हे चॅनल फॉलो करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे आपण अंकशास्त्र हा विषय सुद्धा लवकरच घेऊन येणार आहोत. प्रत्येकाला मोबाईल प्रमाणे कोणता अंक यशस्वी आहे किंवा यशस्वी होईल हे आपण पाहणार आहोत. तर आपलं चॅनल बघत राहा.